आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार जो मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलवायचा विचार होत आहे। त्याच्यातून सामंजस्य निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे काही प्रयत्न होत असतील तर आमच्या सरकारचा हात नाही। राहुल गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ। 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली। जय भीम, जय मीम, जय फिलिस्तीन असा इमामचे खासदार ओवेसीने शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा नारा दिला। निलेश लंके यांच्याकडून खासदारकीची इंग्रजीमधून शपथ। सुजय विखेने दिलेला आव्हान स्वीकारत लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ। जनमानसामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भाषेवर बोलणं शहाणपण नाही, विखेंच्या आव्हानाला लंकेंनी उत्तर दिलं, याचा आनंद। शरद पवार यांची प्रतिक्रिया। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार। एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। उद्या सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान। उद्धव ठाकरे यांना उस्मान अली म्हणावं का असा संशय आहे। मनसे नेते प्रकाश महाजन यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका। लोकसभेमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या मतांवर सवाल उपस्थित करत महाजन यांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे म्हणावं का त्यांना उस्मान अली म्हणावं याच्यात संशयात आहे। आता फक्त ते नमाज पडायचेच राहिलेत, हजला जायचं राहिलेत, उद्या अर्जही करू शकतात ते बापले। कंगना रनौत यांना राष्ट्रपती भवनामध्ये ठेवावं। महाराष्ट्र सदनमधील सीएमच्या खोलीची मागणी करणं मूर्खपणा। संजय राऊत यांचा टोला। कंगना रनौत तर संजय राऊतांसारख्या बॅकडोर एंट्री घेतलेल्या खासदार नाहीत। कंगना रनौतवरील टीकेनंतर नितेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका। कंगनाला प्रोटोकॉल माहिती नाही, तिची मागणी चुकीची। यशोमती ठाकूर यांची टीका। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईमध्ये मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते। नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। पत्राचाळीमध्ये कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडून समाचार। निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो। अनिल परब यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजपच्या अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना धक्का। मलकापूर नगरपालिकेमधील 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा काँग्रेसला धक्का।